चर्चेत खिचडी घोटाळ्याची किंवा खिचडीचे लाभार्थी कोण कोण हे सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेला जाणारा हॉट विषय आहे. तसं राम मंदिराचा भारतभरचे विषय आहे. परंतु या राम मंदिराच्या वातावरणामध्ये ईडी सुद्धा सक्रिय झाली आहे आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी धाडी सत्र सुरू झाले. आपल्या महाराष्ट्रामध्ये आदित्य साहेबांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना अटक झालेली खिचडी घोटाळा प्रकरणात. ते खिचडी घोटाळा प्रकरण काय आहे आणि याचे लाभार्थी कोण कोण आहेत हा सगळा एक विषय आहे चर्चेचा. मित्रांनो, काय होतं, आपले जे वार्ताहर लोक म्हणा किंवा पत्रकार लोक म्हणा, हे त्यांचं म्हणणं तर दाखवतात की आम्हाला सुडबुद्धीने अटक केलेली आहे की सुडबुद्धीने आमच्या नेत्यांवर कारवाई चालू आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत हे सांगतात. पण हे गोष्टी होतात का, कशामुळे हे लोक येतात का? सगळ्या लोकांकडे तर जात नाही ना, सर्व विरोधी पक्षांच्या ईडी जात नाही ना, ते ठराविक काहीतरी जिथून धुरून निघतो त्याच ठिकाणी ते जातात. तर मित्रांनो, या सगळ्यामधून हा खिचडी घोटाळा नेमका प्रकार काय आहे आणि याचे लाभार्थी कोण कोण आहे हा विषय जाणून घेण्याचं फार महत्वाचं आहे. मित्रांनो, मी याच संदर्भात आपल्याशी चर्चा करणार आहे आणि मी कृष्णा आत्रे, आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, असं वाटतं की हे जे काही विरोधी पक्षांचे नेते म्हणा, राऊत साहेब म्हणा किंवा उद्धव ठाकरे साहेब म्हणा किंवा त्यांचे कार्यकर्ते म्हणा किंवा सुप्रियाताई सुळे, रोहित दादा पवार, हे इतक्या कठोर भाषेत सरकारवर टीका करतात, देवेंद्र फडणवीसवर टीका करतात, राऊत साहेब तर तारतंत्र सोडून टीका करतात. तर तरी सुद्धा हे सरकार त्यांच्यावर ऍक्शन का घेत नाही असं माझ्यासारख्या सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे. परंतु कसं असतं मित्रांनो, हे जे सरकार किंवा बीजेपीचं सरकार आहे ते सहन करण्याची जबरदस्त ताकद आहे त्यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नव्हती. आपल्याला माहिती आहे, अर्णव गोसावीचं प्रकरण म्हणा, त्या वेगवेगळ्या युट्यूबवर किंवा वेगवेगळे ते पोस्ट फेसबुकवर लिहिली म्हणून त्यांच्या घरातून उचलून मारहाण करणारे नेते महाविकास आघाडीमध्ये ते जेवता जेवता एखाद्या केंद्रीय मंत्र्याला आत टाकण्याची भाषा ते करत होते आणि त्याच्यातून या सगळ्या महाविकास आघाडीचे धिंडवडे कसे निघाले हे आपण बघितलेले. मित्रांनो, अतिताईपणे केलेली कारवाई काय होती सुप्रीम कोर्टामध्ये म्हणा किंवा न्यायालयामध्ये म्हणा, ते टिकत नाही. मित्रांनो, तुम्हाला क्षणिक आनंद मिळतो, क्षणिक सुख मिळतं, क्षणिक यांची जिरवली वा असं वाटतं म्हणून आपण वाहवा करतो किंवा उखाड द्या म्हणतो राऊत साहेबांच्या भाषेमध्ये. परंतु हे उखाड दिल्यानंतर आज आपण बघतो कंगना राणावतची परिस्थिती, तिनं काय केलेली म्हणजे मुंबईच्या महानगरपालिकेचे जे काही पथक आहे किंवा जे काही अधिकारी आहे त्यांना किती प्रकारे दंड बसला. महानगरपालिकेला 1 कोटी रुपये तिला भरून द्यावं लागले. म्हणजे हे नुकसान कोणाचं झालं? सर्वसामान्य जनतेचं झालं. म्हणजे अतिताईपणे जर कारवाई केली तर आपलंच तोंड आपटून घेऊन आपलंच तोंड रक्ताबंबाळ होण्याची परिस्थिती असते. म्हणून या सगळ्या गोष्टीतून महायुती युती सरकारचे हे जे काही कार्यकर्ते आहे, लोक आहे, सरकारमध्ये बसणारे नेते, वेगवेगळे उच्चपदस्थ, हे विचार करतात की जाऊ द्या, बोलू द्या, बोलल्याने काय होणार, लोक आज ऐकतील, 2 दिवसांनी विसरून जाणार आहे. परंतु आपण ह्या रागाच्या भरात जर कारवाई केली तर काय होतं हे मागच्या सरकार त्याच्यामध्ये हे पाहिलेले. तर मित्रांनो, हे खिचडी घोटाळा आहे, त्याचे लाभार्थी कोण कोण हा विषय मित्रांनो. त्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये प्रचंड महाग घोटाळे मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेले. काय शव बांधायचे जे काही असतं वस्त्र, त्याच्यावर घोटाळा झालेला आहे. जम्बो कोविडच्या नावाने घोटाळा झालेला आहे, खिचडीच्या नावाने घोटाळा झालेला आहे. या सगळ्यामधून ह्या जे काही सूरज चव्हाण आहे ह्या व्यक्तीपर्यंत ही ईडी पोहोचलेली. त्याला कारण पण आहे मित्रांनो, त्यांच्या खात्यामध्ये जवळजवळ 1.5 करोड रुपये जमा झालेले. ते एका जे काही वेगवेगळे 335 टेंडर काढलेले होते. 335 कोटी रुपयाचं टेंडर 51 लोकांना वाटप केलेलं होतं आणि त्या 51 लोकांपैकी एका जणाच्या खात्यातून डायरेक्ट हे सूरज चव्हाणच्या खात्यामध्ये 1.5 करोड रुपये आले होते. आणि हे जो काय धागा त्यांना मिळाला ना, त्याच्यामधून हे सगळे लोक सापडलेले आहेत. त्याच्यामध्ये बरेच लोक आहे, म्हणजे कोणाकोणाला ते त्याचं वाटप झालेलं आहे ते पाहिलं तर मजेशीर आहे. मित्रांनो, कदाचित तुम्ही पण ऐकलं असेल. आता गजानन कीर्तीकर खासदार ते आता शिंदे साहेबांकडे गेलेले, पण त्यांचा मुलगा काय गेलेला नाही. म्हणजे तो अमोल कीर्तीकरच्या खात्यावर 1,65,00,000 रुपये जमा झालेले. आता त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परत एकदा संजय राऊत साहेब, त्यांच्या कन्याच्या खात्यावर 14 लाख रुपये जमा झालेले. त्यानंतर संदीप राजाराम राऊत साहेबांचे बंधू, त्यांच्या खात्यावर 40 लाख रुपये झालेले. आणि
सुजित पाटकर यांचे जे राऊत साहेबांचे पार्टनर आहे धंद्याचे का याच्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये, त्यांच्या खात्यावर 40 लाख रुपये गेलेले. हे सगळे ह्या गोष्टी ह्या एका धागेदोऱ्यामधून मिळालेले. परंतु या संदर्भात काही बोलायलाच तयार नाही. फक्त आमच्यावर राजकीय द्वेषापोटी कारवाई होती, राजकीय द्वेषापोटी कारवाई होती, असं या लोकांचा धक्का चालू आहे. परंतु मित्रांनो, ह्या लोकांकडे पैसे कसे गेले तर त्यांनी कोणती ती एक सह्याद्री रिफ्रेशमेंट नावाची कंपनी आहे, या कंपनीला 9.50 कोटी रुपये टेंडर दिलेलं होतं खिचडी बनवण्याचं. आणि ह्या कंपनीकडून ह्या लोकांच्या खात्यामध्ये इतके पैसे जमा झाले. आता या लोकांनी काय केलेले, कशासाठी आले पैसे दिले यांना, तर एक कन्सल्टन्सी कंपनी त्यांनी स्थापन केली. म्हणजे ही खिचडी शिजवायची कशी, त्याच्यात मीठ मसाला किती टाकायचा, किंवा काय काय गोष्टी टाकायचं, कोणता तांदूळ वापरायचा, या सगळ्यांचे कन्सल्टंट करण्यासाठी हे लोकांना हे पैसे दिले, असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला पटेल का मित्रांनो या गोष्टी? म्हणजे भात कसा शिजवायचा हे कोणाला पण. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, जे काही खिचडी द्यायची होती ना, त्याचं कंटेंट 300 ग्रॅम होतं आणि ते प्रत्यक्ष गेलं फक्त 125 ते 130 ग्रॅम. याच्यात सुद्धा त्यांनी घोटाळा केलेला आहे. आणि या सगळ्या मॅनेज करण्यासाठी हे एका कंत्राटदाराचे सापडलेले धागेदोरे, एवढे लोक, एवढे पैसे मिळालेले फक्त एका कंत्राटदाराचे. असे 335 म्हणजे 51 कंत्राटदार आहे. 350 कोटी रुपयाचं टेंडर आहे, 51 कंत्राटदार आहे. आणि त्याच्यामधून एका कंत्राटदाराचे पैसे कशा प्रकारे आले त्याचं धागेदोरे सापडलेले. आता एका जणांनी एवढे पैसे दिले तर 51 जणांपैकी विचार करा मित्रांनो, आपण हे पैसे कोणाकोणाला गेले असं म्हणतात की सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे साहेबांचे म्हणजे त्यांचे व्यवहार पाहत होते. आता त्यांनी म्हणते, एका व्हिडिओ पाहिला मी की सूरज चव्हाण साहेबांनी डायरेक्ट आदित्य ठाकरेंचं नाव घेतलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की त्यांचं हे पैसे त्यांचे जे फक्त माझ्या नावावर आले. आणि मित्रांनो, हे जे सगळे मोठे लोक असताना, आपण बाकी नामनिराळे राहतो ना, आपले जे काही वेगवेगळे लोक असतात जवळचे, त्यांच्या नावावर ते व्यवहार करत असतात, त्यांचे नाव त्यांच्या खात्यावर हे करत. तर आपलं नाव यामध्ये कुठेही गुंतू नये किंवा कुठेही येऊ नये असं ते कायम सातत्याने जपत असतात. त्याच्यामुळं हे जे काही मोठे लोक बोलतात, फक्त त्यांच्यापर्यंत कारवाई होणं हळूहळू त्यांच्यापर्यंत चालू आहे. एक गाणं आहे ना, पासा आने वो आने लगा जरा जरा, तशी गंमत. आता ईडी बघूया कोणाच्या जवळ जाते. आता परत राऊत साहेबांना 100 दिवस मध्ये जाऊन आलेले होते. सुजित पाटकर आता मध्ये आहे, ते त्यांचे बंधू ते पण मध्ये पडलेले आहे. आणि असे आता आदित्य साहेबांचा नंबर लागतो काय अशी शंका यायला वाव आहे. कारण सूरज चव्हाण आणि आदित्य साहेब यांचे संबंध जगजाहीर आहे. म्हणून या खिचडी वाटपाचे लाभार्थी कोण कोण हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. बघूया मित्रांनो ईडी काय करते आणि लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत काही धमाका होतो काय, कळेलच आपल्याला. विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.